लव्ह जिहादचे जे एक घटना वाळूज मधलीच अपहरण झालेली महिला आमच्या सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिचा खून झालेला होता. लव्ह जिहादचे जे खूप सारे केसेस आहेत तिथे इतिहास आहे, तिथे हिस्ट्री आहे किंवा आताही होत असतील. सातारा परिसर हा सेन्सिटिव्ह भाग होता. दिवसा मुली रस्त्याने जाऊ शकत नव्हत्या. मुली दुपारी जात असताना सुद्धा तिथे मुलींना उचललं जायचं. त्यामुळे मला तिथनं संघर्ष आणि काम दोन्ही सुरुवात मी तिथूनच केलेली आहे. एक मी सांगते की माझा प्रेम विवाहाला विरोध नाही, कधीच नव्हता. प्रेम कुणावर करावं कसा करावा हा त्यांचा विषय, पण लव्ह जिहादवर माझा प्रकर्षाने विरोध आहे. वाळूज महानगरामध्ये 2023-24 या एका वर्षामध्ये 1000 विवाहित महिला तिथनं गायब झालेल्या आहेत. आजपर्यंत त्याचा तपास नाही. एक घटना वाळूज मधलीच अपहरण झालेली महिला आमच्या सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिचा खून झालेला होता. आणि त्यावेळेस मी त्या प्रकरणात लक्ष घातले आणि तेव्हापासून माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच महिला गायब झालेल्या आहेत. आणि मग आम्ही त्या विषयावर आमच्या वरिष्ठांना, आमच्या सरकारमध्ये जे कोणी असतील त्यांना वारंवार ह्याच्या सूचना देऊन तोही प्रश्न आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे बऱ्यापैकी तो मार्गी लागत चाललेला आहे.